काहीतरी धंदावाडी आहे. चहा म्हणजे जीव की प्राण आहे असे अनेक जण तुम्हाला आजूबाजूला दिसतील. थंडी असो किंवा गरमी, चहाचा घोट घेतल्याशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. मग काही लोक घरातील स्पेशल चहा पितात किंवा काहींना एखाद्या टपरीवरचा चहा पिण्याची दररोज सवय असते. असाच एक चहा बनवणारा खूप फेमस झाला आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू आशागड जामशेत रोडवरती छोटीशी टपरी टाकून स्वतःसाठी व कुटुंबाकरिता उदरनिर्वाह करण्यासाठी चहा विकण्याचा व्यवसाय करतो. त्याचे नाव आशिष काठ्या असे आहे. आशिष काठ्या त्याचे शिक्षण 8वी पर्यंत झाले. गरीब परिस्थितीमुळे त्याने पुढचे शिक्षण घेतले नाही, पण परिवार सांभाळायची जिम्मेदारी होती. हे लक्षात घेऊन त्याने दुसरीकडे काम केले आणि तो दुसरीकडे चहा बनवण्याचे काम करत होता. पण तिथे तो चहा बनवण्याचे काम करत असताना त्याने चहा कसा बनवायचा हे त्याने शिकून घेतले आणि त्यानंतर आता त्याने स्वतःचा व्यवसाय म्हणून चहा बनवण्याचे ठरवले. माझं नाव आशिष काठ्या, आशागड राहणार. चहा विकतो. किती वर्षापासून चहा विकतो इकडे? 6 वर्ष झाली. शिक्षण वगैरे किती झालं तुझं? शिक्षण 8वी पर्यंत. त्याच्यानंतर व्यवसाय चहाचाच? व्यवसाय चहाचा. भाऊजीकडे काम करत होता. 1 वर्ष काम केलं, नंतर थोडंसं दिमाग आलं तर दुकान टाकून. किती दिवसाला चहा जातो तुझा? दिवसाला चहा तर नाही माझं, पण दूध 60-55 चहाचा. रोजचा गल्ला किती होतो तुझा? रोजचा 5-5.5 वेळी जातो. 5,500. आज चहा कसा लागतो तुम्हाला? आज मी कासा चारोडी येथून मी चहा पिण्यासाठी म्हणून काठ्या म्हणून एक फेमस प्रसिद्ध चहावाला आदिवासी बांधव आहे. त्याच्याकडे मी इंस्टाग्रामला मी बघितलं, त्याला मी फॉलो केलं आणि मी आज चहा पिण्यासाठी म्हणून या मुलाकडे आलो. उत्कृष्ट असा चहा आहे. मस्त एक आमचा आदिवासी मुलगा तो चहाच्या माध्यमातून त्याचा रोजगार उपलब्ध करतोय आणि आज तो दिवसाला मला वाटतं तरी पण एक 5,000 रुपयेपर्यंत तो कमावून करतो असं. आणि ह्या मुलाने खूप चांगलं काम केलं. तसं आमच्या आदिवासी समाजातील मुलांनी सगळ्या तरुणांना सांगतो का असं काहीतरी घ्या, कुठेतरी बिझनेस करा. आपला माणूस फार मागे आहे, आपण काहीतरी धंदा करा, पुढे जा. म्हणून याच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. त्याचे रस्त्याच्या बाजूला त्याची छोटीशी चहाची टपरी आहे. त्याचा चहा एवढा फेमस झाला आहे की लोक लांबून त्याचा चहा पिण्यासाठी येतात. लोकांना जेव्हा माहिती पडतं की त्या ठिकाणचा वडापाव, भजी किंवा चहा खूप छान भेटतो किंवा तिथली चव खूप वेगळी असते, तसेच त्या टपरीवरती स्वच्छता असते, असे एखादे ठिकाण फेमस झाले की लोक लांबून येतात. तसाच आशिषचा चहा पिण्यासाठी लोकांची गर्दी असते. लांबून खास चहा पिण्यासाठी लोक ह्या टपरीवरती गर्दी करत असतात. आशिष काठ्याला विचारले की तुझा चहा पिण्याकरिता एवढी दररोज गर्दी असते का? तर आशिष काठ्या बोलला की दररोज गर्दी अशीच असते. माझा चहा लोकांना खूप आवडतो व मी इंस्टाग्रामवरती चहा बनवतानाचा व्हिडिओ अपलोड केला आहे. तो व्हिडिओ बघून सुद्धा लोक माझ्याकडे येतात. चहा पिऊन लोक खुश होऊन जातात. ते बघून मला खूप आनंद वाटतो आणि मी दररोज दिवसाला 5,000 पर्यंत कमवतो असे आशिष काठ्या बोलला. न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला, आशागड.